2008 मध्ये एक देश इंडिपेंडंट झाला. अमेरिकेने मान्यता दिली. युरोपच्या बहुतेक देशांनी मान्यता दिली, पण रशियाने नाही आणि चायनाने नाही. आणि ज्या देशापासून तो वेगळा झाला, सर्बिया, त्याने ते कधीच नाही. तो देश आहे कोसोवो आणि आजही त्याचं एक्झिस्टन्स वादात आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता जगात काय झालंय. कोसोवो हा सर्बियाचा एक भाग होता. 90% लोकसंख्या अल्बेनियन मुस्लिम्सची होती, पण राज्यकर्ते सर्बियन ख्रिश्चन्स होते. 1990च्या दशकात सर्बियाचे प्रेसिडेंट मिलोसेविक यांनी कोसोवार्सवर अत्याचार सुरू केले. एथनिक क्लिन्झिंग झाली. हजारो लोक मारले गेले, लाखो बेघर झाले. 1999 मध्ये नाटोने सर्बियावर बॉम्बिंग केली, युएनच्या परमिशनशिवाय. सर्बियाला थांबवलं. कोसोवा युएनच्या ॲडमिनिस्ट्रेशन खाली आलं. 2008 मध्ये कोसोवोने इंडिपेंडन्स डिक्लेअर केलं. आज 101 देशांनी कोसोवोला मान्यता दिली आहे, पण रशिया आणि चायनाच्या व्हिटोमुळे कोसोवो युएनचा मेंबर होऊ शकत नाहीये. सर्बिया अजूनही कोसोवोला स्वतःचा भाग मानतो. कोसोवोच्या उत्तरेला सर्बियन मायनॉरिटी आहे, जी सर्बियाशी जोडली जाण्याची मागणी करते. आजही तिथे टेन्शन तसंच आहे. पॅलेस्टियनला भूमी आहे पण सॉव्हरेंटी नाही. तैवानला सॉव्हरेंटी आहे पण रेकग्निशन नाही. आणि कोसोवोला इंडिपेंडन्स आहे पण स्टेबिलिटी नाही. तिन्ही देशांची समस्या वेगळी आहे, पण मूळ एकच आहे. जगातल्या पॉवरफुल देशांचं पॉलिटिकल इंटरेस्ट या छोट्या देशांच्या एक्झिस्टन्सपेक्षा मोठं आहे. हेच आजच्या वर्ल्ड पॉलिटिक्सचं सर्वात कठोर सत्य आहे. पाहत राहा जगात काय चाललंय.